कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे वा, अर्जा जमते की कुठलं काय अर्जा। अरे ह्या वेळी आतून वाजवत होतास तू, तुझ्या भावना उमटल्या माझ्या कानावर। काय झालं रे? नाही कुठं काय अर्जा, अरे का बाप आहे तुझा। मी आयुष्यभर बुलबुल वाजवतोय। माझ्या कानावर आवाज आला ना की मला कळतं तुला काय म्हणायचंय ते। कदम मी आप्पीच्या घरी गेलो होतो अमोल बद्दल बोलायला। होय, मग? पण आत नाही गेलो आणि आयुष्यात परत जाणार पण नाही। मी आत शिरायला सरकारन काकी बाहेर पडायला एक वेळ झाली। काय सांगतोयस? कदम आप्पी त्यांना पैसे पाठवत आले आजपर्यंत। काय? बरं, हे तुला कसं कळलं? सरकारांचे तोंडून ऐकले मी, घरातून बाहेर पडताना बोलत होते ते। कदम 7 वर्षात आपल्याला नाही फोन करावा वाटलं तिला। माझं सोडा, तुम्हाला नाही, दादाला नाही, वहिनींना नाही, आपल्याशी संबंध नाही ठेवले, त्यांच्याशी बरं ठेवू वाटले। काय माहित अर्ज, काय माहिती म्हणू नका, जे आहे ना ते मान्य करा कदम। बघा आप्पीचा विषय संपलाय आपल्यासाठी आणि आपला तिच्यासाठी। तुम्ही एकदा म्हणला म्हणून मी प्रयत्न केला, इथून पुढे प्रयत्न करणार नाही मी। माझ्याच्याने नाही होणार ना, तिला भेटणं होईल ना तिच्याशी बोलणं होईल। आणि तिला बघितलं जरी ना मी, तरी सरकारांनी आपल्या बरोबर काय केलं, आई बरोबर काय केलं ना तेच आठवत राहील, आणि मला ते नकोय। तुझं मन मला कळतंय रे अर्जा। तू प्रयत्न केलास ना, झालं बघ। आता मीही तुला काय बोलणार नाही। कदम, अमोल, अर्जा, तुला माहितीये मी बुलबुल का वाजवायचो? आईसाठी ना? होय, पण मला वाजवताना ना कायम वाटायचं की ती जिथं कुठं असेल ना तिच्यापर्यंत माझा आवाज पोहोचत असेल म्हणून। अरे पट्टीचे गाणारे तर ना गाऊन पाऊस पाडायचे, विजा चमकवायची। अरे आपण असं मनापासून काय पण वाजवलं, गायलो तर आपल्या भावना ना अशा सगळीकडे जातात बघ। नियतीला कळतं रे आपल्याला काय म्हणायचंय ते। माझा नाही तुमच्या त्या नियतीवर विश्वास। अरे पण माझा आहे ना अर्जा, तुझं दुःख तिच्यापर्यंत पोहोचलंय। आता नियती नक्की तुला ना अमोलला भेटवल बघ। आता तू कायच करायची गरज नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे तुझं वय काय, कशाला नशा करतो? त्याशिवाय डोकं शांतच होत नाही साहेब। मंजिर साहेब, घरात आई वडिलांचे वाद कमीच होत नाहीत, सारखी भांडत असतात। म्हणून काय नशा करायची का? आमची चुकी, त्याला बोलू दे, बोल रे। अहो साहेब, मुद्दामून नाही केलं मी, घरातला एकच तरी होतो। बाहेरून आले की घरात शांतता असावी असं वाटतं ना। माझे आई बाबा रोज भांडतात, बाप कधी कधी पिऊन येतो, मग रातभर दंगा। असं वाटतं की जन्माला का घातलंय त्यांनी। ते दोघं कामाला जातात ना, प्रेशर असेल, अजून काय असेल। तू तुझा अभ्यास करून त्यांना मदत केली पाहिजे का याची नशा केली पाहिजे? अरे हे बघ, ह्या नशेबाई जर तुझा जीव गेला ना तर ती दोघं एकमेकांना कधीच माफ करू शकणार नाही, कळते का? हा साहेब। नुसतं हो म्हणून होणार नाही। हो साहेब, पटतंय मला यांचं। मला पण नशिडी म्हणून नाही जगायचं। काय रे, कुठं होतास? किती शोधायचं तुला? तुम्ही आई ऐकायच्या? होय। हे बघा,
घरच्या भांडणाला कंटाळून घर सोडून गेला होता. होय रे. हो, तुम्ही थांबतच नाही ना अजिबात. काय करणार मी? काकू, आपल्या घरच्या भांडणांचा पोरांवर काय परिणाम होतो बघा. आपल्या घरात कसं वातावरण आहे ना त्याच्यावर ठरतं पोरांचं चालणं, वागणं, बोलणं. कळलं का? चुकलं साहेब, आता पुन्हा नाही असं व्हायचं. जा घेऊन. चल रे. आणि आता अभ्यासच करायचं नीट, घर सोडून जायचं नाही अजिबात. आमचं लक्ष आहे तुझ्याकडे. काय गायतोंडे साहेब, तुम्ही नाही गेला? सर, ही फाईल. कलेक्टर मॅडमना असं वाटतंय की तुम्हीच ते पोलीस अधिकारी आहात जे ह्या शहराला ड्रग्सच्या विळख्यातून सोडवू शकतील. आमचे साहेब आता हे असले चिंचुके, तसं नाहीये. म्हणजे आमचे इतर अधिकारी आहेत, म्हणजे आमच्या आर्या मॅडम आहेत, त्या बघतील नीट. हे बघा, निरूप पोचवण्याचं माझं काम होतं, ते मी केलंय. ठीक आहे, येतो मी. 1 तासात मीटिंग आहे, आम्ही तुमची वाट बघतो. थँक्यू. साहेब, कसला विचार करताय? चिंचुके, ग्राउंडवर जिथं राडा झाला होता तिथला साक्षीदार येणार होता, त्याला फोन करून बघा. आणि आर्या कुठे? सर, आर्या, आपल्या कलेक्टर ऑफिसला मीटिंगला जाऊन यायचं. कलेक्टर ऑफिसला? हा, कलेक्टर मॅडमने बोलवले. सर, विषय काय आहे? म्हणजे काही पर्सनल काहीच नाहीये, मीटिंग आहे म्हणलं ना मी. बाकी गोष्टी तुला जाताना सांगतो मी, तू रेडी राहा. ओके सर. मॅडम, येस. मी जाऊ का कलेक्टर ऑफिसला? का बरं? म्हणजे तुम्हाला का जायचंय? अहो मॅडम, माझा अपर्णा मॅडमवर विश्वास नाहीये. मीटिंग ठीक आहे, नेमकं काय कारण आहे ते बघायचंय मला. तुम्ही जरा जास्तच विचार करताय. अहो मॅडम, निष्काळजी राहण्यापेक्षाही परवडलं ना. बरं ठीक आहे, जातो मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 12 तुमचं वर्ष. माहेरचं नाव काय? मैके का नाव रीना विजयभाई बारोट. अच्छा. और सासर का? पूजा विशाल राजगोर. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? माझ्या लग्नाला 12 वर्ष पूर्ण झाले फेब्रुवारीमध्ये आणि 13 वर्ष चालू आहे. कसं जमलं कसं लग्न? ॲक्च्युली आमचं लव्ह मॅरेज आहे. कुठे ते ॲक्च्युअली झालं? म्हणजे मी 10वीला असताना क्लासला जायची, तर तिथे माझे होते ना गुरु, म्हणजे माझी ताई होती. बरं. तर तिकडे मी क्लासला जायची. मग ते त्यानंतर तिचा भाऊ म्हणजे माझ्या मागे लागलेला. काय सांगता? आणि नंतर म्हणजे काहीतरी 2007 मी त्याला हो बोलली. तुमचं कसं काय? माझं पण लव्ह कम अरेंज आहे. लव्ह कम अरेंज म्हणजे काय? म्हणजे आधी लव्ह मॅरेज होतं, मग घरच्यांनी लव्ह मॅरेजच केलं होतं आधी? म्हणजे प्रेम होतं. कलिना युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही दोघं एकत्र MA करत होतो आणि मग तिथे त्याला मी आवडली. म्हणजे आमचं फॅशन शो चालू होता आणि तोच कोरिओग्राफ करत होता आणि तिथे त्याने मला प्रपोज केलं, पण मी 1 महिना थोडा भाव खाल्ला आणि मग हो म्हणाले. तुमचं? माझं मॅट्रिमोनी थ्रू झालं आहे. त्यांनी इंटरेस्ट पाठवलेला आणि मी इंटरेस्ट ॲक्सेप्ट केला. मग आम्ही 2 महिने तरी एकमेकांशी बोलत होतो. एकमेकांशी बोलून भेटलो वगैरे. म्हणजे माझ्या घरी मी सांगून टाकलेलं लगेच, असा इंटरेस्ट आलेला आहे, असा मुलगा आहे, एवढी सॅलरी आहे, इथे जॉब करतो. ते महत्त्वाचं त्या सगळ्या गोष्टी सांगून, म्हणजे माझ्या घरी सगळं माहिती होतं. त्यांनी त्यांच्या घरी सांगितलं. त्यांच्या घरी सांगितल्यानंतर ना म्हणजे सासरवरून नकार होता, कारण आमचा थोडा कास्टचा प्रॉब्लेम होता, म्हणून सासरी म्हणजे नाही म्हणून सांगितलेलं. आणि आमचे गुण पण जुळत नव्हते, म्हणजे आमची पत्रिका देखील जुळत नव्हती. त्यामुळे त्यांची जी पत्रिका होती ना ती चुकीची होती. म्हणजे 18 ऑगस्ट हा त्यांचा बर्थडे आहे, तर 17 ऑगस्टची पत्रिका होती, म्हणजे रात्री 1:30 वाजता झाली. मग चुकली. त्याच्यामुळे मग आमचे गुण 16 आलेले. मग मी काय खाणं पिणं सगळं सोडून टाकलं. मग वडील म्हणाले की तू त्यांच्या सगळ्या डिटेल्स दे आणि तुझ्या पण दे, मी जातो आणि मी बघतो कुठल्या तरी भटाकडे जाऊन आणि बघतो किती गुण जुळत आहेत वगैरे. मग जेव्हा माझे बाबा गेले ना आणि त्यांनी जेव्हा पत्रिका जुळवली तर आमचे म्हणजे 26 गुण जुळले. मग त्याच्यानंतर मग आमचं लग्न झालं. तुमचं? आमचं लव्ह कम अरेंज. ते कुठे? लहानपणापासून स्टार्ट. मामाचा मुलगा. ही दादा म्हणायची त्याला.
मी म्हणजे जसं मला कळायला लागलं की हा माझा दादा आहे, त्याला दादडी गोदडीच बोलायची मी. दादडी गोदडी. तर आम्ही म्हणजे जेव्हा मी 7th स्टँडर्डमध्ये होती तेव्हा त्याचं 10th कम्प्लीट झालं होतं. तर त्यांनी म्हणजे मला कळायला लागलेलं, सगळे चिडवायचेच की हिला सून करून घ्यायची, म्हणजे सगळे घरचे हे करायचे, चिडवायचे. तेव्हा थोडं आमच्या दोघांच्या मनात यायला लागलं. मग नंतर त्याचं 10th स्टँडर्ड झाल्यावरती त्यांनी मला प्रपोज केला. तेव्हा मी 7thची एक्झाम देऊन 8thमध्ये प्रवेश केला होता. तर मी म्हटलं मी तर खूप लहान आहे, मग मी भाव खाल्ला जसं हिने भाव खाल्ला होता 1 महिना मी. पण तेव्हा तुम्ही राहायला कुठे होते? मी उल्हासनगरला. मग ते तिकडेच होते राहायला की नाही, यायचे? ते ठाण्याला. मग ते यायचे सुट्टीत? हो, ते मामाच्या घरी यायचे ना. पण तेव्हा लहानपणीचे खेळ कुठले सुट्टीतले? आबादुबी. आबादुबी जो अजून खेळता ना आता? नाही. अरे हो म्हणाला तुम्ही, आता शाब्दिक आबादुबी चालू झाली. येस. आता सुद्धा जेव्हा स्लीप ओव्हरला किंवा घरी भेटतो ना, आम्ही असे जुने गेम काढून खेळतो. तुमचं लग्न कसं जमलं? माझं लव्ह मॅरेज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही सांगा, मैत्री एवढी घट्ट काय आहे तुमची? आम्हाला रील्स करायला आवडतात, आम्हाला डान्स करायला आवडतं, आम्हाला कोणाला छेडायला आवडतं, एक साथ मस्ती करायला आवडतं. तिने तर एकदा पहरच केला होता तो. तिने एकदा पहरच केलेला. ही आमची प्रज्ञा, तिला नाईट आऊट पार्टी ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात. एकदा आम्ही नाईट आऊटचा प्लॅन केला होता आणि त्यात तिला हॉरर मूव्ही बघायला खूप आवडतं. म्हणजे सगळ्यांना. मग आम्ही सगळे माझ्या घरी भेटलो, तर मी ठरवून केलं होतं की नाही आज प्रज्ञाचं आज काहीतरी करायचं. सो म्हणून मग मी बसलो, मूवी चालू केला. सो त्याच्यामध्ये मी खाण्याच्या बहाणे स्नॅक्स आणायला म्हणून किचनमध्ये गेली. अचानक लाईट्स बंद केल्या आणि मी किचनमधून मेणबत्ती घेऊन केस वगैरे सोडून आली. आम्ही प्रज्ञा बसलेली खालती टुंकन उडी मारून भूतजोडीच्या मांडीवर जाऊन बसली. काय तोंडाला लावून आली, थोडासा मेकओव्हर करून मोमबत्ती लावून आणि वरून वाईट घातलं होतं, त्याच्यामुळे ती एकदम अशी. आणि आम्ही एकदम थिएटरमध्ये गुंग झालो होतो बघण्यामध्ये आणि ही अचानक अशी आली. ते लहान मुलांचं कॅक्टस सारखं खेळणं असतं, त्यात अचानकच ते वाजलं, त्यामुळे अजून सगळे घाबरले होते. बापरे, त्या दिवशीचं कहर केलेलं यांनी माझं. म्हणजे मला फर्स्ट अटॅक येऊन गेलाच असता, पण नंतर म्हटलं हीच असेल. आणि रीलवरनं आठवलं, रिधिमा तू ते केलं होतंस एकदा, आठवतंय ना? आम्ही पिकनिकला जात होतो, एक ना छान आम्हाला मळा दिसला. मी यांना म्हटलं अरे चला ना जाऊया, किती छान तिथे ना फुलांमध्ये फोटो काढायचा होता, झेंडूची बाग होती. तर मी यांना म्हटलं चला ना आपण जाऊया, आपण फोटो काढूया, रील्स बनवूया. त्या म्हणाले हो चालेल जाऊया. आम्ही गाडी साईडला उभी केली आणि मग आम्ही गेलो त्या मळ्यात जाऊ ना. पहिले तर आम्ही फोटो काढल्यानंतर ना हिला आठवलं कुछ रील्स बनाते है ना, ते आहे ना सॉन्ग मळ्याच्या मळ्यामध्ये कोण गो उभी, त्याच्यावर बनवूया. मग आम्ही रील्स बनवायला आम्ही चालूच केलेलं, मागून लगेच आवाज आला. आम्ही म्हणते कोण आहे, मागे वळून बघतो तर काय 2-4 बायका आमच्याकडे धावत होतात आणि आम्हाला म्हणते ए पोरींनो आता निघता का इकडून की हाणू तुम्हाला, असं तर ओरडायला लागलं. असले आम्ही घाबरलो आणि आम्ही पळालो रोडवर. पण आम्ही ती रील ना रोडवर जाऊन आम्ही कंटिन्यू केली आणि कंपनी बनवली. ह्या सगळ्या आहेत ना बार्गेनिंग मध्ये एक्सपर्ट आहेत. बार्गेनिंग मध्ये मला जी शॉपिंग करायची होती माझ्या लग्नाच्या टाइमला, तेव्हा मी माझ्या घरच्यांना न घेऊन जाता ह्यांच्या बरोबर गेली तर माझे 4 पैसे वाचतील ह्या हिशोबाने. आणि आम्ही बेट लावलेली की सर्वात जास्त बार्गेनिंग जो करणार ना पाणीपुरी लवर. आणि हिची शॉपिंग तर आम्ही कमी पैशात करून दिली, पण लुटले आम्ही. जेवढे वाचले तेवढे आम्ही लुटले. तुमच्यात कधी अबोला झालाय? झाले बरेच. आमच्या खूप जमतात. आम्ही चंगू आहे. अबोला पण होतो करतात आम्ही. का कितना भी गपशप कर लेते. म्हणजे आम्ही जरी एकत्र कधी जमलो ना, तर हिचं आणि माझं टुनिंग इतकं जमतं ना की कुठेतरी एक कोपरा भेटला की आमचं चालतं. म्हणजे ह्या मग चंगू मंगू आम्हाला कपल म्हणून पण. तुम्हाला काय नाव ठेवलंय? चंगू मंगू आणि कपल पण म्हणतात. कोण म्हणतं हे? स्टॉक मार्केट का भी हम देखते तो फिर नावं ठेवण्यात कोण पुढाकार आहे यांच्या? रिधिमा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
बाबा कसे आहेत रे? मजेत मॅडम. हल्ली येत नाहीत गाडीवर? हो नाही, सध्या मीच सांभाळतो आता. बर बरोबर आहे. ओके. अरे ऍड्रेस सांगता का जरा? ए ढकल त्याला. ए श्रीकांत, चल. अरे कोणी गाडीचा नंबर पाहिला? हॅलो मोहन. साहेब आपलं काम झालंच. अरे वा वा वा, अरे वा वा वा. गुड गुड गुड. अब मजा आएगा. साहेब त्या अहिल्या देवीच्या हातात घड्याळ होतं का रे? घड्याळ? घड्याळ? अहो ते तर मी कुठं बघितलंच नाही. अरे तुझ्या, अरे बघायचं होतंस ना. अरे काय सॉलिड डायलॉग मारला होता माहितीये मी. हे अहिल्या देवी, घड्याळाकडे लक्ष ठेव, तुझा खराब टाइम सुरू होणार आहे. गेला ना डायलॉग फुकट. ठेव ठेव फोन ठेव. जाऊ दे, घड्याळाचं काय घेऊन बसलोय. तसंही तिचा खराब टाइम सुरू होणारच आहे. हे बाबा केवढा येते. हे अहिल्या देवी, युअर टाइम स्टार्ट नाउ. इंग्रजी बरोबर बोलवणार आहे मी. वहिनी कामाला होते. दादा सापडेल लवकरच. कोणी गाडीचा नंबर बघितला का त्या? उपयोग नाही, नंबर खोटा होता. मोहन श्रीकांतला फोन लाव. सूर्यकांत कदम. मॅडम आम्ही सगळी शोधाशोध करतोय. श्रीकांत सर मुंबईत आहेत हे कन्फर्म झाले. ठीक आहे, प्रयत्न सुरू ठेवा आणि आल्याबद्दल धन्यवाद. मॅडम ही तर आमची ड्युटीच आहे. तुम्हाला पोलीस सिक्युरिटी? नाही, गरज नाही, आम्ही घेऊ सांभाळ. तुम्ही आलात तरी चालेल. ठीक आहे मॅडम. वहिनी पोलीस सिक्युरिटी घ्यायला हवी होती ना. त्यांना असं नाही म्हणणं म्हणजे. सूर्यकांत कदमला फोन कर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे बाप रे, दादासाहेब किडनॅप झाले. कधी कसं? ए चुप. वहिनी आता काय करायचं? आदित्य कुठे? एक्झॅक्ट काय झालं आई? इट्स ओके, इट्स ओके. तू कसलाच विचार करू नकोस. काही होणार नाही बाबांना. मला फक्त नाव सांग, मी जाऊन बघतो त्याला. बाबांना हात कसा लावला तरी? निकोलची गरज नाहीये. अरे तू शांतपणे विचार केला पाहिजे. आई काहीतरी क्लू मिळालाय का? कोणी केलं हे सगळं?
सूर्यकांत कदम. सूर्यकांत कदम. बाजूला हो रे. हा. इकडे काय वेल्डन वेल्डन काय गुगली मारली तर एकदम बेस्ट. ती डील होणार नाही, कारण त्याला माझ्या आईचा होकार नाहीये. एक मिनिट. नाही, समजा उद्या अहिल्यादेवी म्हणाले की श्वासच घेऊ नकोस तर? मंत्री ज्याचा प्रोजेक्ट कॅन्सल केला होता तो. हो, तोच. पण आता काय हवं त्याला? आणि या सगळ्यात बाबांचा काय संबंध आहे? आपण दत्तक घेतलेल्या गावातल्या गावकऱ्यांच्या जमिनी हव्यात. 200 कोटी अडकलेत त्याचे. जर आपण त्या गावकऱ्यांच्या सह्या त्याला आणून दिल्या तर त्या बदल्यात तो श्रीकांतला सोडेल. उद्या दुपारी 12 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. मी बाबांना घेऊन येईन परत. ऐक, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आलीस? मला बंद करून ठेवलं. तुझी पावलं माझ्याकडेच वळली. मी जिवंत आहे की मेले ते बघाय रोचक अमर नाही, मरणार नाही, नाही नाही मरणार. माझा आवाज परत येतोय. मी मरणार नाही. हा क्षणाच ताट तयार कर. विरोचक परत आलाय. तुला काय म्हणायचं ते म्हण, पण तुझी इथून सुटका होणार नाहीये. सुटका माझ्या गुलामांची नाही. असेच राहणार सगळे गुलाम. मी तुला शेवटची संधी देते. सगळ्यांना तुझ्या वशीकरणातनं मुक्त कर. तुला लढायचंय ना, माझ्याशी लढ. मुक्त होणार सगळे माझ्या वशीकरणातून नाही, जगातून मुक्त होणार. काय नाही करू शकत.
आणि तुझी देवी नाही करू काय समज मला मारलं अंत केलास माझा मी मेले तर माझे गुलाम असेच राहणार वश होऊन जिवंत प्रेत बनून राहणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हा फोटो बघा किती सुंदर आहे, किती गोड दिसताय तुम्ही. तुमच्या चेहऱ्याकडे बघून कळते तुम्ही किती खुश आहात ते, हो ना. काकू हे बघा फाल्गुनी ताईंच्या लग्नातले फोटो. बघा तुमचा फोटो, किती सुंदर दिसताय तुम्ही. सगळे किती खुश दिसतायत ना, हो ना. तेजस भाऊजी हा बघा तुमचा फोटो, तुमच्या लग्नातले फोटो आहेत. हा बघा किती छान फोटो आहे. सगळे आजी आजोबा, हे बघा छान आहे ना फोटो. फाल्गुनी ताई हा बघा तुमचा माप ओलांडतानाचा फोटो, किती सुंदर फोटो आलाय, हो ना. मला सांगा तुम्ही नाव घेतलं होतं का माप ओलांडताना? घेतलं होतं? यांनी घेतला होता का उखाणा? काय घेतला होता आठवतंय? बघा ना आठवून. काकू काकू हा बघा तुमचा साडीतला फोटो, किती सुंदर दिसताय. ही साडी आहे आता तुमच्याकडे? मला द्याल का तिथे नेसायला? हा खूप सुंदर साडी आहे. हा त्या बोला. हा अद्वैत, बरं मी एअरपोर्ट वरून निघाले, कॅब मध्येच आहे. बर तासाभरात पोहोचेल. ओके. घरी सगळं ठीक आहे? हो आत्या घरी सगळं ओके. बरं आत्या मला सांगा आचार्यांनी आणखी काही सांगितलंय का? सांगितलंय, घरी आल्यावर सविस्तर बोलूया आपण. ओके. पोचेन तासाभरात. ठीक आहे चालेल. बाबा तनु डोंट वरी, तुम्ही लवकरच आता आधीसारखे होणार आहात. आत्ता एअरपोर्ट वरून निघाल्यात, पोहोचतील तासाभरात. मी जरा भेट येऊन आलोच आणि नेत्राला सांगतो ती कॉफी पाठवेल तुमच्यासाठी. हां मी आलोच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आई तुम्ही मगासपासून काहीच खाल्लेलं नाहीये, निदान हे दूध तरी पिऊन घ्या. तुम्ही रागवलात ना माझ्यावर? राजा तुझ्यावर नाही रागवले मी सिच्युएशनवर रागवले. कसं आहे ना निशी, एक आई नेहमीच
आपल्या मुलाशिवाय दुसरा कशाचाही विचार करत नाही, पण मुलं मात्र नेहमी स्वतःपुरता विचार करतात. जेव्हा तुम्ही आई वडील व्हाल ना, तेव्हा तुम्हाला आमचं दुःख कळेल. मी समजू शकते तुला तुझ्या बहिणीसाठी, ओवीसाठी इकडे थांबावंसं वाटत असेल, पण नीरजला समजायला नको का? नीरजला हा चान्स मिळाला नसता तर त्याला इकडे राहायला विरोध केलाच नसता मी. नीरजचे हे ड्रीम आहे, ते पूर्ण करण्याची त्याला जर एवढी मोठी संधी मिळते आणि आता ती संधी निग्लेक्ट करणं हे कितपत बरोबर आहे? आणि नीरजसाठी बॅडमिंटन म्हणजे काय हे तुला माझ्यापेक्षा जास्त चांगलं माहितीये. तरी सुद्धा नीरज असं का वागतो ना, मला खरंच कळत. आता तर मला या मुलाची काळजी वाटायला लागली. आई, तुम्ही नका काळजी करू. मी सांगेन सरांना, मी समजवते त्यांना. आम्ही जाऊ फॉरेनला. निशी, अगं तू जा असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. तू थांब, हवं तर ओवीसाठी, तिची काळजी घे. हवं तर मी तुझ्या बरोबर थांबते. ओवीला जेव्हा बरं वाटेल ना, तेव्हा मी तुझी तिकडे जाण्याची सगळी व्यवस्था करेन. पण एवढ्या कारणासाठी त्यांनी ऑफर नाकारणं मला नाही पटलं. आणि ओवीसाठी नाही, उद्याच जरी तो माझ्यासाठी थांबला असता ना, तरीही मला आवडलं नसतं. कारण तुमचं वय स्वप्न बघण्याचं आणि पूर्ण करण्याचं आहे. मला पटतंय तुमचं म्हणणं. मी समजावेन सरांना. निशी, तू मला विचारलं होतंस ना की मला मदर्स डेला काय गिफ्ट हवंय म्हणून. आज मला ते गिफ्ट दे. नीरजचा तिकडे जाण्यासाठी मला होकार मिळवून दे. देशील ना मला हे गिफ्ट? प्लीज बेटा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे ओवीचं नशीब काय ना काय समजत नाही. तिला त्रास देण्यासाठी केलेला प्रत्येक प्लॅन माझा फसतोय. आता तिच्या कपड्यात खास घुसली टाकायचा डाव पण माझ्यावरच उलटला. तेल लावलं, अंघोळ केली तरीही खास जात नाहीये. आणि या उमा त्याला कधीही काही सुचतं. काय गरज आहे तिने शिवलेला गाऊन घालायची? उगाच नको तो मोठेपणा. या घरात ना सगळ्यांचंच वागणं विचित्र आहे. एकदा फक्त मला या घरात सून म्हणून येऊ द्या, मग बघा कशी एकेकाला सरळ करते ते. मी ओवीशी जा काही बोललाय ते तुमका कदाचित दुखावणार असात. तुम्ही फक्त तुमचं मत मांडलास. हो, मी माझं मत मांडलंय, पण त्याचा त्रास तुमका झालाय आणि त्रास होणं साहजिक आहे. तुम्ही ओवीक लेक मानतास. उमा, ओवीला मी जे काही बोललो त्यामागे ओवीच्या हिताचा विचार होता. त्या पोरीची काळजी होती. आता कोणाला कळणार नाही, पण वेळ आली की कळेल की मी बरोबर होतो. माझ्यावर विश्वास ठेवा. माझा विश्वास हा तुमच्यावर. तुमका जशी ओवीची काळजी हा
तशी म्हाका काळजी हा श्रीनू आणि चारूची. तुम्ही मगाशी ओवीशी जा काही बोललास ता काही चुकीचा असं मी म्हणतच नाही, पण श्रीनूचा चारूवर प्रेम नाही हा. तरी सक्तीने त्यांचं लग्न लावून देणं योग्य हा काय? आणि श्रीनूच्या मनात कधीच चारूबद्दल प्रेम फुललंच नाही तर आयुष्यभर त्याची फरफट होणार नाही काय? आणि चारूच्या बायको म्हणून नवऱ्याकडून ज्या काही अपेक्षा असतील त्या श्रीनू पूर्णच करू शकला नाही तर? आणि ह्या सगळ्यात ओवीवर पण एका प्रकारे अन्यायच होणार ना. एकाच वेळी 3 जीवांची फरफट होईल यात. आणि या सगळ्यात तुमचा एक निर्णय कारणीभूत ठरू नये एवढाच माका वाटतं. ह्या बघा, ह्या सगळ्यातल्या माका काय कळत नाही, तरी पण बोलायचं धाडस केलंय. काय चुकला असात तर माफ करा. बाकी तुमची जशी इच्छा. बरीच रात्र झाली, आराम करा आता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ही इथे कशी आली? मला फॉलो तर करत नव्हती ना. आता आशू समोर मी हिला ओळख दिली तर खूप मोठी गडबड होईल. नाही, हिला ओळख नाही देता येणार. शिवा, हाय. बहुतेक मी हिला ओळख देऊ नये असं वाटतंय दिव्याला. ठीक आहे, पण यातशी तरी काय बोलू कळत नाहीये. तू इथे काय करतेस? मी इथे एकाची गाडी उचलायची होती म्हणून आले. एक मिनिट, मी कसा वेड्यासारखा उभा आहे? मी तुमची ओळख करून देतो. दिव्या, ही शिवा, ही तुमच्या इथेच राहते. अच्छा, म्हणून बघितल्यासारखं वाटतं. अगं, हिचं गॅरेज पण आहे ना तिथेच. मग तुझी कशी काय ओळख? ही माझी खूप चांगली मैत्रीण आहे. आणि शिवा, ही दिव्या, माझी होणारी बायको. हाय दिव्या. हाय. ते गाडी उचलायचं काय म्हणत होतीस? वेळेत कोणी हप्ते भरले नाही ना तर मी त्यांची गाडी उचलते. अच्छा, म्हणजे तू लोकांच्या गाड्या उचलून त्यांना त्रास देतेस? नाही अगं, काय गाडी घेतली नाही. आणि तसंच झालं ना, तेच झालं. म्हणजे असं न सांगता लोकांच्या गाड्या उचलणं, त्यांना आधी सांगायला हवं ना काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे पैसे भरायचे की काय करायचंय. असं अचानक गाड्या उचलल्या तर त्यांना त्रास होत असेल ना. इतके कष्ट करून लोक गाड्या घेतात. म्हणजे तुझ्या मैत्रिणीला लोकांना त्रास द्यायला आवडतं. असं का बोलते दिव्या? काय झालं हिला? नाही, ते तुझा काहीतरी गैरसमज होतोय दिव्या. तसं नसतं ते. गाड्या उचलायचं पण काही का असू ना, जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. अरे, मला नाही आवडली तुझी ही मैत्रीण. आपली गाडी उचलली तर? आपली गाडी कशी उचलली? जाऊ दे ना, आपण जाऊया तिथून. ऊन पण खूप आहे, इरिटेट होते. ओके शिवा, येतो आम्ही. चल दिव्या. का केलं दिव्याने असं? का बोलली असं मला? तुला ओळख दाखवायची नाहीये ठीक आहे, पण आशू समोर सरळ अपमान केलास. निदान 4 शब्द चांगले तरी बोलू शकली असतीस.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे पोरांनो, सांगा की. अरे काळजी वाटते रे तिची, म्हणताना विचारतोय ना. सांगा की तो कोण, तो छकुला त्याच्याबरोबर काही गॅटमॅट हाय? अहो आई थांबा ना. अगं तोंड शिवल्यावानी गप्प राहिले. नाही, त्या दिवशी तुम्ही काहीतरी सांगत होता. म्हणजे आपलं धड बोलणंच झालं नाही ना. आम्ही ना शिवानीला विचारायचा पण प्रयत्न केला, पण आम्हाला काही सांगेच ना ते. हे मेल्यानो, बोला की काहीतरी. हो, आणि आम्हालाही तेव्हा तसंच वाटलं होतं, पण नाही, तो आमचा रेग्युलर क्लायंट आहे. बाकी शिवाला असं काय वाटत नाही, आणि त्याला तर बिलकुलच नाही. हा ना. अहो तुमचा गैरसमज होता आजी थोडा, तसं काही नाही. आता दिव्यताईचं लग्न आहे ना, तर या सगळ्या टेन्शनमुळे ना ती जरा सगळ्यांपासून दूर गेली. अरे असं कसं? नाही म्हणजे त्या दिवशी तुम्ही काहीतरी वेगळंच सांगत होतात. बरोबर आहे काकू, आम्हाला पण तेच वाटायचं. आम्ही पण तुझी किती गंमत करायचो काय रे. पण तसं काहीच नाही आता. पण असं कसं? नाही म्हणजे हल्ली शिवानीच्या वागण्यात खूप बदल दिसायला लागलाय. हा, ते तुम्ही तिला सांगता ना मुलीसारखं वाग, म्हणून ती प्रयत्न करते. बाकी काही नाही, ती तुम्हाला खुश ठेवण्यासाठी, बाकी असं काहीच नाही. हा जी. होय काय? हा वंदे, बघितलंस ना. अगं तसं काय बी नसणार. अरे पण मग ती सतत कुठल्या तरी विचारात हरवलेली असते, त्याचं काय? कामाचा विचार, आपल्या दिव्यताईच्या लग्नाचा विचार. हा हो. बरं तो मुलगा, काय नाव त्याचं? छकुला. हा तोच तो. कोण? छकुला. मला सांग, त्या छकुलाचं आणि शिवाचं काय गॅटमॅट हाय? सांग. म्हणजे त्याच्या मनात सुद्धा शिवानी बद्दल काहीच नाहीये का? नाही, अजिबात नाही काकू. तो एकदम मनाने साफ आहे. जर काही असतं ना प्रेमाबद्दल त्यांच्या, तर कळून आलं असतं लगेच. काय रे? बरोबर आहे. बघितलंस ना वंदे, मी म्हणलं होतं का नाही तुला? अगं आपली शिवा असलं काही करणार पण नाही. दिव्याच्या लग्नाचं टेन्शन असेल ग तिला. आपल्या शिवाचं असं काय असेल ना, तर ती पहिल्यांदा येऊन मला सांगल आणि मग तुला पण सांगल, आहे का नाही? मग मला ना खरंच शिवानीची काळजी वाटते हो. म्हणजे आधी मला असं वाटत होतं, चला काही का असे ना, तिने स्वतःसाठी एखादा मुलगा तरी बघितला ना, पण आता तेही नाही हो. काय होणार आहे या पोरीचं काय माहित. काकू तुम्ही ना काळजीच करू नका. तिला जर कोणी आवडलं ना, तर ती आमच्या आधी तुम्हालाच येऊन सांगेल. हो, आणि शिवा काय तुमच्या मर्जीनेच लग्न करणार आहे, तिचा काही विरोध नसणार आहे लग्नाला. काय रे? घे, मी म्हणलं होतं का नाही तुला? मग हा, आता बरोबर ओळखला आजी तुम्ही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय हो, मगापासून बाहेर झाला नाही खोलीच्या? काय झालं, सगळं ठीक आहे ना? नाही, काय भी ठीक नाही. ठीक नाही म्हणजे काय झालं? काय आज म्हणजे कहरच केला की सुनबाई. काय झालं? आज घरात सणवार, हळदी कुंकू होतं, बायका आलत्या. वाटल तसं बोलल्या त्या. वयस्कर बायका होत्या, कसं बी बोलल्या हो त्यांना. हे असलं वागणं शोभतं काय त्यांना? नाही म्हणजे का बोलल्या? काय झालं? काय काहीतरी झालं असेल ना. हा म्हणजे त्यांचा गैरसमज झाला होता, पण म्हणून काय एवढं असं बोलायचं काय? काय गैरसमज? अहो आज अक्षय तृतीया, तर आपल्याकडे हळदी कुंकू होतं, बायकांना घरी बोलवलं होतं, साड्या वाटपाचा कार्यक्रम होता दरवर्षीप्रमाणे. दरवर्षी असतेच की. हा मग तर झालं असं की त्या बायकांचा थोडासा गैरसमज झाला.
त्या चुकून सरगमला सुनबाई समजला या घरच्या. या सरगम मॅडमला? आणि त्या होत्या तिथं सरगम मॅडम अजून थांबले होते? हा थांबल्या होत्या म्हणजे आता घरात हळदी कुंकू होतं, बायका येणार होत्या, म्हणलं थांबा जेवून जावा, असं कसं पाठवणार ना. नाही ते बरोबर आहे की. हा तर सरगमला तिकडे बघून त्या बायकांना असं वाटलं की त्या या घरच्या सुनबाई आहेत. आम्ही बी तिकडेच होतो, पण आम्हाला काही बोलायचा चान्सच दिला नाही हो त्यांनी. आणि त्या बायका सरगमची वटी भरायला लागल्या. आम्ही त्यासनी थांबवायला गेलो तर त्यांना असं वाटलं की आम्ही त्यांना वटी भरू देना. त्यांनी आम्हाला शांत केलं आणि वटी भरू लागल्या. आम्ही परत काय बोलणार इतक्यात सुनबाई तिकडं आल्या आणि काय बोलल्या बाबा बाबा बा, म्हणजे एका शिक्षिकेला शोभणार नाही असं बोलल्या की होत्या. पण एका शिक्षिकेचं पण जाऊ द्या हो, नाही म्हणलं तरी त्या घरच्या सुनबाई आहेत. या घराण्याचं काहीतरी आब राखायला पाहिजे का नाही? शोभतं का ते असते आलेल्या पाहुण्यांशी असं बोलणं? एवढा कसला राग, एवढं बी कळना वय. म्हणजे एवढं बोलल्या मास्तरीन बाई? तुम्ही बघायला पाहिजे होतं. वेगळंच रूप बघायला मिळालं असतं तुम्हाला तुमच्या बायकोच. अहो त्या सरगमना हाताला धरून घराबाहेर काढलं यांनी, जणू काही त्यांचीच चूक होती. आता गैरसमज त्या बायकांनी करून घेतला होता का नाही? तो गैरसमज दूर करायचा का चिडायचं रागवायचं? हे वागणं आहे काय? नाही हे असं नाही करायला पाहिजे होतं त्यांनी. आता तुम्हासनी एवढं वाटलं म्हणल्यावर ते जरा गंभीरच झालेला असणार मॅटर. गंभीर म्हणजे काय अधिपती, तुम्हाला खरं सांगू का, आम्हाला लई वाईट वाटलंय आज, खरंच लई वाईट वाटलंय. आता त्या सरगम काय परत येणार नाहीत आणि त्या बायकासनी परत बोलवायची काही सोय नाही. आणि काय चर्चा काय होणार लोकांमध्ये? हा घरी पाहुण्यांना बोलून त्यांचा अपमान केल्यावानी झालं का नाही? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. असं पहिल्यांदाच झालं ना, मालकीनबाईंनी बोलवलं आणि त्यांच्या सुनबाईंनी अपमान केला. आपलं बी जरा चुकलंच, त्यासनी असं बोलायला नको पाहिजे होतं. कसं वाटलं असेल त्यासनी? ताई ताई. हा बोला ना ताई. मी असं बोलायला नको होतं तुम्हाला, तुमची काहीच चूक नव्हती. मी सॉरी, खरंच सॉरी, मनापासून सॉरी. अगं पोरी, तू माफी कसली मागायलीस आमची? तू बोललीस ती बरोबरच आहे, आमचं बी वाईट चुकलंच ना. कुठल्या दुसऱ्या बी बाईला आपल्या नवऱ्याची बायको समजत असेल तर राग येणं साहजिकच आहे ना. लय भाग्यवान आहे ती बघ अधिपती, तुझ्यासारखी प्रेम करणारी बायको मिळाली त्यासनी. केवढा राग आलता तुला? एवढा राग काय प्रेम असल्या बिगर येतोय वय? लय प्रेम असणार आहे बघ तुझं तुझ्या नवऱ्यावर, आहे का नाही? नाही म्हणजे नाही, खरं तर आम्ही मित्रमैत्रिणीसारखे आहोत एकमेकांना, नवरा बायकोपेक्षा. अगं काय खोडी का काय तू? बायको आहेस नव त्यांची? मित्रमैत्रीण काय म्हणालीस तशीच वागती का काय त्यांच्याशी? असं जर वागत राहिलीस ना तर हातचा जाईल नवरा तुझ्या. म्हणतेस अगदी मित्रमैत्रिणी आणि वागतेस अगदी बायकोवानी, प्रेम असलेवानी. तुझं तुला तरी कळतंय का काय चाललंय तुझं ते? मी तर म्हणते अधिपती बी तेच समजत असतील. त्यांचा हा गैरसमज लवकरात लवकर दूर केला पाहिजे. आणि ते अधिपती समजत असतील ना हे फ्रेंडशिप बिनशिप, तर लवकर त्यांना सांगून टाका तुमच्या मनात काय आहे ते, नाही तर पुढच्या वर्षी आम्हाला दुसरीच कोणाची तरी वटी भरायला लागल. तुला जर असं वाटत असेल की त्यांचं त्यांना कळल, पण असं नसतंय. पुढच्याची जात आहे ती, समद इसकटून सांगायला लागतं. या त्यांचं ते काही समजून घेत नसत्यात आणि ती फ्रेंडशिपचं नाटक बाद झालं. तुझ्या मनात काय आहे ते जाऊन सांग त्यासनी. एनिवे मी निघते आणि सॉरी हा, परत
खरंच सॉरी. मावशी काय बाई बोलले मी. सुनबाई किती चांगले आहेत. हो ना. त्या बायका जे बोलत होत्या खरंच तसं झालंय का माझं? सगळेच तसं म्हणतायत. आई पण तेच म्हणाली, बाबा पण तेच म्हणाले, आता या बायकाही तेच म्हणतायत. खरंच तसं असेल? माझं मन मला काय सांगतंय हे माझं मलाच कळत नाही. हे म्हणजे विश्वास ठेवायला खरंच अवघड वाटाले हो. असं वागले मास्तरीनबाई? म्हणजे आम्ही काय मनचं सांगायलोय? आम्ही खोटं बोलायलोय? नाही हो, तुम्ही खोटं बोलायला असं कुठं म्हणाले मी? तुम्ही कशाला खोटं बोलशीला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.